नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. अचूक मार्गदर्शन, खात्रीशीर प्रवेश हे केवळ आमचे ब्रीदवाक्य नाही, तर तो आमचा विश्वास आहे. साधारण महिनाभरापूर्वी आम्ही एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये नीट 2026च्या परीक्षेच्या तारखांचा एक अंदाज वर्तवला होता. दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा NTA अधिकृत तारीख जाहीर केली आहे, तेव्हा आमचा तो अंदाज 100% खरा ठरला आहे. यासाठी तुम्ही व्हेन विल नीट 2026 नोटिफिकेशन बी रिलीज हा आमचा व्हिडिओ पाहू शकता. यावरूनच तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाची अचूकता आणि विश्वासार्हता लक्षात येईल. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे. NTA नीट UG 2026 साठीची माहिती पुस्तिका इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही केवळ एक PDF नाही, तर तुमच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा हा पाया आहे. या ब्राउझरमधील 1 ते 124 पाने जर तुम्ही नीट वाचली नाहीत किंवा त्याचा अभ्यास केला नाही, तर फॉर्म भरताना तुमच्याकडून अशा चुका होऊ शकतात, ज्याची किंमत तुम्हाला तुमचे वर्ष गमावून मोजावी लागेल. या पुस्तिकेमध्ये परीक्षेपूर्वीची तयारी, फॉर्म भरण्याची अचूक पद्धत, परीक्षेच्या वेळचे नियम आणि निकालानंतरची प्रवेश प्रक्रिया म्हणजेच काउन्सिलिंग या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अनेकदा विद्यार्थी आणि पालकांना ही 124 पाने वाचणे वेळेअभावी शक्य होत नाही. म्हणूनच तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आम्ही ह्या संपूर्ण ब्राउझरचा सखोल अभ्यास करून हा व्हिडिओ तयार केला आहे. प्रत्येक टप्प्यावर येणारी अडचण आणि त्यावरचा उपाय आम्ही यात सांगितला आहे. जर तुम्ही यातील महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित केले, तर चुकीच्या माहितीमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तुमच्या या संपूर्ण प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुढील प्रत्येक अपडेट आणि अचूक मार्गदर्शनासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आमच्या चॅनलवरील सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. PDFचे पहिले पान हे नोटिफिकेशनचे फ्रंट पेज असून त्यानंतर दुसरे, तिसरे व चौथे पान हे नोटिफिकेशनची इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका आहे. यानंतरचे 5वे पेज हे NTA संदर्भात आहे. NTAचे व्हिजन, ऑब्जेक्टिव्ह आणि कोर व्हॅल्यू यांची आपणास या ठिकाणी माहिती मिळते. PDF मध्ये एकूण 124 पेजेस आहेत. या 124 पेजेसपैकी पहिल्या 5 पेजेसना पेज क्रमांक दिलेले नाहीत. आपण नीट नोटिफिकेशनचे विश्लेषण करताना PDFच्या पेजेसनुसार विश्लेषण न करता PDF पेजेसना पान क्रमांक 6 पासून नंबर देण्यात आलेले आहेत. त्या नंबरनुसार आपण विश्लेषण करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. नीटची खरी नोटिफिकेशन PDFच्या पेज क्रमांक 6 पासून म्हणजेच लिखित पेज क्रमांक 1 पासून सुरू होत आहे. पृष्ठ क्रमांक 1, अ लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन, संक्षिप्त रूपांची यादी. हे पान नीट UG 2026 इन्फॉर्मेशन बुलेटिन मधील वापरल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या संक्षिप्त शब्दांचे ॲब्रिव्हिएशन स्पष्टीकरण देते. नोटिफिकेशन वाचताना विद्यार्थ्यांना व पालकांना गोंधळ होऊ नये म्हणून ही यादी दिलेली आहे. उदाहरणार्थ AACCCच्या फुल फॉर्म आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असा आहे. त्याचप्रमाणे MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, DME म्हणजेच डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन, UGMEB म्हणजे अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड, MBBS, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी अशा प्रकारे एकूण 47 शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पेज क्रमांक 2 बद्दल माहिती घेणार आहोत. पेज क्रमांक 2 हे पूर्ण 124 पानांच्या नोटिफिकेशनमधील सर्वात महत्त्वाचे पेज आहे. हे आपण नीट समजून घ्यायला हवे. नीट UG 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. या तारखेपासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना NTAच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. नीट 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2026 रात्री 11:50 ठेवण्यात आलेली आहे. याच तारखेपर्यंत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. जर अर्ज भरताना काही चूक झाली असेल
तर घाबरायचे कारण नाही. NTA कडून 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 या कालावधीत करेक्शन विंडो उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कालावधीमध्ये ठराविक माहितीमध्ये दुरुस्ती करता येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही संधी काळजीपूर्वक वापरावी. शक्यतो पूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा. प्रत्येक चूक सुधारता येईल याची खात्री नाही. नीट UG 2026 साठीचे ॲडमिट कार्ड परीक्षा होण्यापूर्वी NTAच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. ॲडमिट कार्ड डाउनलोड करून परीक्षा केंद्रावर नेणे अनिवार्य आहे. मित्रांनो, नीट UG 2026 परीक्षा रविवार 3 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. परीक्षेचा एकूण कालावधी 3 तास असणार आहे. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनंतर आन्सर की NTAच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यावर हरकती नोंदवण्याची संधी दिली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नीट UG 2026चा निकाल जाहीर केला जाईल. मात्र निकालाची अचूक तारीख नंतर घोषित केली जाईल. आता परीक्षा शुल्काबद्दल बोलूया. जनरल प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 1700 रुपये आहे. जनरल EWS आणि OBC NCL उमेदवारांसाठी शुल्क 1600 रुपये आहे. तर SC, ST, PWD आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. भारताबाहेरील NRI उमेदवारांसाठी नीट 2026 शुल्क 9500 रुपये इतके आहे. नीट UG 2026 परीक्षा ऑफलाईन म्हणजेच पेन अँड पेपर बेस पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे 3 विषय असतील. फिजिक्समधून 45 प्रश्न, केमिस्ट्रीमधून 45 प्रश्न आणि बायोलॉजीमधून 90 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे एकूण 180 प्रश्न असतील आणि एकूण गुण 720 असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी फक्त एकच योग्य उत्तर असेल. नीट UG 2026 संदर्भातील सर्व अधिकृत माहिती आणि अपडेट्स विद्यार्थ्यांनी फक्त NTA.ac.in आणि NEET.NTA.nic.in या वेबसाईटवरूनच पाहाव्यात, कारण NTA वेळोवेळी नवीन सूचना जाहीर करू शकते. मित्रांनो, आता आपण नीट UG 2026 माहिती पुस्तिकेतील पेज क्रमांक 3 म्हणजे चॅप्टर 1 वरील महत्त्वाची माहिती समजून घेऊया. या पेजमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA बद्दल माहिती दिलेली आहे. NTA म्हणजे काय? भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेली ही एक स्वायत्त व स्वतंत्र संस्था आहे. NTAचे मुख्य काम म्हणजे प्रवेश परीक्षांचे आयोजन पारदर्शक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करणे आहे. NTAची स्थापना का करण्यात आली? विद्यार्थ्यांची पात्रता अचूकपणे तपासण्यासाठी आणि देशभरात एकसमान व विश्वासार्ह परीक्षा प्रणाली राबवण्यासाठी करण्यात आली. NTAची प्रमुख उद्दिष्टे: 1. प्रवेशासाठी लागणाऱ्या परीक्षा कार्यक्षम व पारदर्शक पद्धतीने घेणे. 2. शिक्षण व परीक्षा पद्धतींवर संशोधन करून त्यातील त्रुटी दूर करणे. 3. शिक्षण आणि व्यावसायिक विकासाबाबत माहिती व संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. म्हणजेच मित्रांनो, नीट परीक्षा पूर्णपणे NTA द्वारे घेतली जाते आणि परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष, सुरक्षित व विश्वासार्ह राहील याची जबाबदारी NTAची आहे. पुढील पेजमध्ये आपण नीट 2026 संदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण नीट UG 2026 माहिती पुस्तिकेतील पेज क्रमांक 4 म्हणजे चॅप्टर 2 वरील महत्त्वाची माहिती समजून घेऊया. नीट UG 2026 बद्दल या पेजमध्ये काही अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायलाच हव्यात. नीट UG 2026 परीक्षा ही MBBS, BDS, BAMS, DUMS, BSMS आणि BHMS या कोर्ससाठी एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेतली जाते. नीट UG 2026 संदर्भातील सर्व अधिकृत माहिती फक्त NEET.NTA.nic.in या वेबसाईटवरच उपलब्ध असेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. फॉर्म भरणे, फोटो अपलोड, फी भरणे, कन्फर्मेशन पेज हे सर्व काही ऑनलाईन आहे.
एकाच विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास अर्ज रद्द होईल. अर्ज भरताना दिलेली माहिती अंतिम फायनल मानली जाईल. फी भरल्यानंतर बहुतांश माहितीमध्ये बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांचा स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर व ईमेल ID देणे बंधनकारक आहे, कारण सर्व सूचना त्यावरच येतील. आधार कार्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओळख तपासणी सोपी होते. परीक्षा केंद्रात मोबाईल, कॅल्क्युलेटर, घड्याळ, पर्स, कागद, इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. फक्त परीक्षा पास होणे म्हणजे ॲडमिशन मिळेलच असे नाही. कट ऑफ, रँक, काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व काउन्सिलिंग प्रक्रिया MCC राज्य काउन्सिलिंग अथॉरिटी, आयुष काउन्सिलिंग यांच्यामार्फत होईल. त्यामुळे मित्रांनो, नीट 2026 साठी अर्ज करताना एकही चूक होऊ देऊ नका आणि अधिकृत वेबसाईट नियमित तपासत राहा. आता आपण नीट UG 2026 माहिती पुस्तिकेतील चॅप्टर 3 म्हणजे पेज क्रमांक 13 ते 20 वरील महत्त्वाची माहिती समजून घेऊया. नीट UG 2026 साठी अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की उमेदवाराचे नाव, आई वडिलांचे नाव अचूक स्पेलिंगसह, जन्मतारीख, आधार कार्ड किंवा पासपोर्ट क्रमांक, 10वी व 12वीचे गुणपत्र, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल ID ही सर्व माहिती आधीच तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यापूर्वी माहिती बुलेटिनमधील रिप्लिका ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म पाहून तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय नागरिक उमेदवारांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, डिजिलॉकर किंवा केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले वैध फोटो ओळखपत्र म्हणून वापरता येईल. NRI, OCI व फॉरेन नॅशनल उमेदवारांसाठी पासपोर्ट क्रमांक अनिवार्य आहे. अतिरिक्त कागदपत्रांची गरज टाळण्यासाठी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आधार कार्डमध्ये मिस्टेक असल्यास अथवा आधार कार्ड मिसमॅच होत असल्यास इतर डॉक्युमेंट्स आपण वापरू शकता. अर्ज प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन होय. नोंदणी करताना उमेदवाराला स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागेल. सुरक्षा प्रश्न निवडावा लागेल आणि त्याचे उत्तर द्यावे लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सिस्टीमद्वारे ॲप्लिकेशन नंबर दिला जाईल, जो पुढील सर्व टप्प्यांसाठी आणि भविष्यातील पत्रव्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर इतर सर्व महत्त्वाच्या नोंदी एका वहीत लिहून ठेवा, जेणेकरून आयत्या वेळी पुन्हा धावपळ होणार नाही आणि अडचण निर्माण होणार नाही. पासवर्ड तयार करताना तो 8 ते 13 कॅरेक्टरचा असावा. पासवर्डमध्ये किमान एक मोठे इंग्रजी अक्षर, एक छोटे इंग्रजी अक्षर, एक अंक 0 ते 9 आणि एक विशेष चिन्ह असणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ अक्षय @123 किंवा अक्षय @2008 किंवा अक्षय #123 इत्यादी. उमेदवारांनी आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये आणि प्रत्येक लॉग इन नंतर लॉग आउट करणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांनी ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती, प्रश्नपत्रिकेचे माध्यम, मीडियम, परीक्षा केंद्रासाठी 3 शहरांची निवड, शैक्षणिक पात्रतेची माहिती, 10वी व 12वी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम एकदा निवडल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज भरताना स्वतःचा लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करणे अनिवार्य आहे. हा फोटो अर्ज भरतानाचा मोबाईल किंवा वेबकॅमद्वारे घेतला जातो. या फोटोची आधार कार्डवरील फोटोशी जुळणी केली जाते. ऑनलाईन लाईव्ह फोटो ही प्रोसिजर या वर्षापासूनच सुरू झालेली आहे. फोटो घेताना पांढरा किंवा हलका रंगाचा बॅकग्राऊंड असावा. चेहरा 80% स्पष्ट दिसावा. कान दिसले पाहिजेत आणि मास्क घातलेला नसावा. अर्जात अपलोड होणारा पासपोर्ट साईज फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असावा व त्याची साईज 10 KB ते 200 KB दरम्यान असावी.
सही सिग्नेचर ही JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 10 KB ते 100 KB दरम्यान असावी. डाव्या व उजव्या हातांची बोटे आणि अंगठ्यांचे ठसे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 50 KB ते 300 KB दरम्यान असणे आवश्यक आहे. या सर्व नोंदी आत्ताच लिहून ठेवा. उमेदवारांनी 10वी प्रमाणपत्र, 10वी गुणपत्रक, कॅटेगरी सर्टिफिकेट लागू असल्यास, PWBD UDID सर्टिफिकेट लागू असल्यास पत्त्याचा पुरावा आणि ओळखपत्र यांची स्कॅन कॉपी योग्य साईजमध्ये अपलोड करावी. चुकीचे, अस्पष्ट किंवा दुसऱ्या व्यक्तीचे फोटो, सही किंवा ठसे अपलोड केल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल आणि अनफेअर मीन्स UFM अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. प्रश्नपत्रिकेच्या माध्यमाबाबत इंग्रजी माध्यम निवडणाऱ्या उमेदवारांना फक्त इंग्रजी प्रश्नपत्रिका दिली जाईल. हिंदी किंवा प्रादेशिक भाषा निवडणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी आणि संबंधित प्रादेशिक भाषेत द्विभाषिक प्रश्नपत्रिका दिली जाईल. मराठी माध्यम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतून प्रश्नपत्रिका दिली जाईल. कोणताही वाद झाल्यास इंग्रजी आवृत्ती अंतिम मानली जाईल. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांनी अर्ज शुल्क भरावे लागेल. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल. शुल्क भरल्यानंतर कन्फर्मेशन पेज तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कन्फर्मेशन पेज म्हणजे अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा पुरावा आहे. फक्त बँक खात्यातून पैसे कट होणे म्हणजे अर्ज पूर्ण झाला असे मानता येणार नाही. जर शुल्क भरल्यानंतर कन्फर्मेशन पेज तयार झाली नाही तर उमेदवारांनी संबंधित बँक, पेमेंट गेटवे किंवा NTA हेल्पलाईनशी संपर्क साधावा. गरज पडल्यास पुन्हा शुल्क भरावे लागेल. अतिरिक्त भरलेले शुल्क निकालानंतर परत करण्यात येईल, मात्र परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. अर्ज पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे. अर्जात बदल करण्याची संधी फक्त करेक्शन विंडोमध्येच मिळणार आहे. जर शुल्क भरण्याचा टप्पा पूर्ण झाला नाही तर अर्ज अपूर्ण मानला जाईल आणि तो थेट रद्द करण्यात येईल. अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची पात्रता, लिंग, कॅटेगरी, PWBD माहिती योग्य भरली आहे का याची खात्री करून घ्यावी आणि कन्फर्मेशन पेज स्वतःकडे ठेवावी. अर्ज फायनल सबमिट करण्यापूर्वी सर्व मुद्दे पुन्हा चेक करून सबमिट करावे लागतात. त्यावेळेला निष्काळजीपणा करू नका, कारण चूक दुरुस्त करायची संधी मिळतेच असे नाही. म्हणून काळजीपूर्वक अर्ज भरा व फायनल सबमिशनच्या वेळेला पुन्हा एकदा काळजीपूर्वक चेक करा. शेवटी उमेदवारांना आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, फोटो, पत्ता व लिंग ही माहिती अद्ययावत आणि अचूक ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. NTA कधीही उमेदवाराची माहिती व फोटो पडताळणी करू शकते. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो आणि कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. आता आपण नीट UG 2026च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमधील चॅप्टर 4 मधील पेज क्रमांक 21 ते 23 वरील दिलेले अतिशय महत्त्वाची माहिती थोडक्यात पण स्पष्टपणे समजून घेणार आहोत. नीट UG 2026चा अभ्यासक्रम नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच NMC यांनी अधिकृतपणे जाहीर केलेला आहे आणि त्याचा सविस्तर तपशील अपेंडिक्स 3 मध्ये देण्यात आलेला असून तो NTA आणि NMCच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. नीट UG 2026 ही परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, बॉटनी अँड झुऑलॉजी या विषयांवर आधारित असणार आहे. NTA आणि NMCने जाहीर केलेली नीट 2026 संदर्भातील अपडेटेड सिलेबसबाबत अधिक माहिती हवी असल्यास आमचा नीट UG 2025-26 सिलेबस चेंजेस हा पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या परीक्षेत एकूण 180 अनिवार्य MCQ प्रश्न असतील आणि हे सर्व प्रश्न 180 मिनिटांमध्ये म्हणजेच 3 तासात सोडवायचे असतील. ही परीक्षा 720 गुणांची असेल. विषयवार पाहिले तर फिजिक्सचे 45 प्रश्न म्हणजे 180 गुण, केमिस्ट्रीचे 45 प्रश्न म्हणजे 180 गुण आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न म्हणजे 30 गुण असतील. गुणदान पद्धतीनुसार प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात. चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल आणि उत्तर न दिल्यास कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. जर एखाद्या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर असतील
तर योग्य पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना पूर्ण गुण दिले जातील. प्रश्न चुकीचा ठरल्यास किंवा ड्रॉप करण्यात आल्यास अटेम्प्ट केला असो वा नसो सर्व उमेदवारांना 4 गुण दिले जातील. नीट UG 2026 परीक्षा सिंगल डे, सिंगल शिफ्ट आणि पेन अँड पेपर म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल. PWD किंवा PWBD उमेदवारांसाठी 3 तासांच्या परीक्षेसाठी अतिरिक्त 1 तासाची सवलत दिली जाईल आणि ही सवलत स्क्राईब वापरला किंवा नाही तरी लागू असेल. नीट UG 2026 परीक्षा इंग्लिश, हिंदी, मराठी सहित एकूण 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. अर्ज भरताना निवडलेले प्रश्नपत्रिकेचे माध्यम नंतर बदलता येणार नाही. त्यामुळे माध्यम निवडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. इंग्लिश माध्यम निवडल्यास प्रश्नपत्रिका फक्त इंग्लिशमध्ये दिली जाईल. हिंदी माध्यमासाठी इंग्लिश आणि हिंदी द्विभाषिक प्रश्नपत्रिका मिळेल. तर प्रादेशिक भाषा निवडल्यास इंग्लिश सोबत निवडलेल्या भाषेत प्रश्नपत्रिका दिली जाईल. कोणताही भाषांतराचा वाद झाल्यास इंग्लिश आवृत्ती अंतिम मानली जाईल. माध्यम कोणतेही असले तरी नीट UG 2026 पात्र उमेदवारांना ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटा साठी पात्र राहतील. यावर कोणताही परिणाम होणार नाही. मित्रांनो, ही माहिती नीट 2026 साठी अत्यंत अधिकृत आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ही माहिती नीट समजून घेणे आवश्यक आहे. आता आपण चॅप्टर 5 पान क्रमांक 24 वरील नीट UG 2026 परीक्षा केंद्र निवड संदर्भातील महत्त्वाची माहिती घेणार आहोत. नीट UG 2026 परीक्षा ज्या शहरांमध्ये होणार आहे त्या सर्व शहरांची यादी आणि सिटी कोड्स अपेंडिक्स 5 मध्ये दिलेले आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी अपेंडिक्स 5 मधून 3 परीक्षा शहरांची निवड प्राधान्यक्रमानुसार करणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये फक्त 1 किंवा 2 पर्याय उपलब्ध असू शकतात. परीक्षा केंद्रांची शहर निवड फक्त कायमचा पत्ता म्हणजेच परमनंट ॲड्रेस किंवा सध्याचा पत्ता म्हणजेच प्रेझेंट ॲड्रेस असलेल्या राज्यापुरतीच मर्यादित राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीसाठी स्वतःचे शहर किंवा जवळचे शहर निवडावे. चुकीची किंवा दूरची शहर निवडल्यास त्याची जबाबदारी NTA घेणार नाही. परीक्षा केंद्र व शहराचे वाटप प्रशासकीय, तांत्रिक व लॉजिस्टिक कारणांवर अवलंबून असेल. आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना इतर शहरातही केंद्र दिले जाऊ शकते. अंतिम परीक्षा केंद्राची माहिती ॲडमिट कार्डवर दिली जाईल. NTAला कोणतेही केंद्र किंवा शहर बदलण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार आहे. एकदा परीक्षा केंद्र दिल्यानंतर केंद्र बदलासाठी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वतःच्या जोखमीवर आणि खर्चाने उपस्थित राहायचे आहे. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस NTA जबाबदार राहणार नाही. परीक्षा देण्यासाठी TA, DA म्हणजेच प्रवास भत्ता कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही. एखाद्या शहरात परीक्षार्थी संख्या कमी असल्यास NTAला शहरे एकत्र म्हणजेच मर्ज करण्याचा अधिकार आहे. प्रादेशिक भाषेसाठी निवडलेल्या शहरात विद्यार्थी संख्या कमी असल्यास त्या विद्यार्थ्यांना इतर शहरात परीक्षा केंद्रे दिली जाऊ शकतात. बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या शहरांपैकी एका शहरातच केंद्र दिले जाईल आणि ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो. शक्य तितका प्रयत्न करूनही NTAला विद्यार्थ्यांच्या निवडीपेक्षा वेगळ्या शहरात परीक्षा केंद्र देण्याचा अधिकार राखीव आहे. PWD विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून परीक्षा केंद्र वाटप करण्याचा NTA कडून पूर्ण प्रयत्न केला जाईल. आता आपण चॅप्टर 6 मधील पेज 25 ते 28 वरील माहिती घेणार आहोत. नीट UG 2026 पात्रता व अर्हता याप्रमाणे वयोमर्यादा म्हणजेच एज एलिजिबिलिटी. नीट UG 2026 परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत किमान 17 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 31 डिसेंबर 2009 रोजी किंवा त्यापूर्वी झालेला असावा. ही अट जनरल, EWS, SC, ST, OBC, PWBD अशा सर्व कॅटेगरीतील उमेदवारांना समानपणे लागू आहे. नीट UG 2026 साठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. नागरिकत्व व परदेशी उमेदवारांची पात्रता. भारतीय नागरिक, NRI, OCI, PIO तसेच फॉरेन नॅशनल्स हे सर्व नीट UG 2026 साठी पात्र आहेत.
NRI व OCI उमेदवारांनी त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून संबंधित भारतीय दूतावास किंवा अधिकृत प्राधिकरणाकडील प्रमाणपत्र व पासपोर्ट विषयक कागदपत्रे ऑनलाईन अर्जात अपलोड करणे बंधनकारक आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार OCI उमेदवारांना भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रवेशाचे अधिकार व सवलती मिळतील. आता आपण शैक्षणिक पात्रता म्हणजेच क्वालिफाईंग एक्झामिनेशन कोड्स यांची माहिती घेणार आहोत. कोड क्रमांक फॉर्म भरताना खूप महत्त्वाचा आहे. चुकीचा कोड भरल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. कोड 1. ज्या उमेदवारांचा इयत्ता 12वीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही असे विद्यार्थी नीट UG 2026 साठी अर्ज करू शकतात आणि परीक्षा देऊ शकतात. मात्र काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीपूर्वी त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी व इंग्लिश या विषयांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यावर्षी मे 2026 पूर्वी 12वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा कोड भरावा. कोड 2. मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12 वर्षांच्या शिक्षणानंतर घेतली जाणारी हायर सिनियर सेकंडरी क्लास 12 परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश या विषयांसह तसेच संबंधित विषयांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा देऊन उत्तीर्ण केलेले उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र ठरतात. 2025 मध्ये किंवा त्यापूर्वी 12वी पास केलेल्या विद्यार्थ्यांनी हा कोड भरावा, ज्यांना 12वीचा रिझल्ट हातात घेतलेला आहे. कोड 3. भारतीय विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडील इंटरमिडिएट किंवा प्री डिग्री सायन्स परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश या विषयांसह प्रॅक्टिकल सहित उत्तीर्ण झालेले उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र आहेत. कोड 4. हायर सेकंडरी किंवा प्री युनिव्हर्सिटी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर घेतली जाणारी प्री मेडिकल किंवा प्री प्रोफेशनल परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश या विषयांसह व प्रॅक्टिकल परीक्षांसह उत्तीर्ण केलेले उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र आहेत. कोड 5. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या 3 वर्षांच्या डिग्री अभ्यासक्रमाचा पहिले वर्ष फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह प्रॅक्टिकल सहित पूर्ण केलेले तसेच पूर्वी 12वी PCB व इंग्लिश उत्तीर्ण असलेले उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र आहेत. कोड 6. मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची BSc परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी किंवा झिओलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी यापैकी किमान 2 विषयांसह उत्तीर्ण केलेले तसेच पूर्वी 12वी PCB व इंग्लिश उत्तीर्ण केलेले उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र आहेत. कोड 7. भारताबाहेरील किंवा इंटरनॅशनल बोर्डमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची परीक्षा इयत्ता 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी, इंग्लिश आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या दर्जाशी व अभ्यासक्रमाशी समतुल्य असल्यास असे उमेदवार नीट UG 2026 साठी पात्र ठरतात. विशेष सूचना. कोविड-19 मुळे 2021 साली तामिळनाडू स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गुण न देता पास घोषित करण्यात आले असल्यामुळे अशा उमेदवारांच्या नीट UG 2026 अर्जामध्ये मार्क्स किंवा CGPA भरण्याचा पर्याय उपलब्ध राहणार नाही. तसेच फॉरेन किंवा इंटरनॅशनल बोर्डमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कोड 7 नुसार त्यांची शैक्षणिक पात्रता समतुल्य आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. आता आपण चॅप्टर 7 पेज क्रमांक 29 ते 38 बद्दल माहिती घेणार आहोत. 1. प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ॲडमिशन प्रोसिजर. नीट UG 2026 द्वारे MBBS, BDS, BAMS, BUMS, BSMS, BHMS आणि BSc नर्सिंग या सर्व अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचे प्रवेश घेतले जातील. प्रवेश खालील कोट्यांमधून होतात. 15% ऑल इंडिया कोटा, 85% स्टेट कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीज अँड इन्स्टिट्यूशन्स, डीम युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट आणि NRI कोटा, एम्स अँड जिपमर, FMC यापैकी FMCचे रजिस्ट्रेशन MCC मार्फत केले जाते. 2. काउन्सिलिंग कोण करतो? MCC,
DGHS 15% AIQ कोटा, एम्स, जिपमर, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, DU, BHU, AMU, ESIC, FMC फक्त नोंदणी, डीम युनिव्हर्सिटीज 100 सीट्स, स्टेट ऑथॉरिटीज CET सेल 85% स्टेट कोटा, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस स्टेट कोटा सीट्स. 3. मेरिट लिस्ट आणि रँक. NTA फक्त ऑल इंडिया रँक जाहीर करते. ॲडमिशन पूर्णपणे एअर आणि आरक्षण नियमानुसार दिले जाते. MCC किंवा स्टेट ऑथॉरिटी स्वतःची मेरिट लिस्ट तयार करते. 4. आरक्षण धोरण. रिझर्वेशन पॉलिसी ही MCC किंवा DGHS अंतर्गत होते. सेंट्रल इन्स्टिट्यूशन. AIQ कोट्यासाठी खालील आरक्षण लागू आहे. EWS, जनरल EWS 10%, OBC, नॉन क्रिमिलियर 27%, SC 15%, ST 7.5%, PWBD, बेंचमार्क डिसॅबिलिटी 5%, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. क्रिमिलियर OBC उमेदवारांना आरक्षण मिळणार नाही. 5. PWD दिव्यांग उमेदवारांसाठी नियम. किमान 40% दिव्यांगत्व असल्यास PWBD आरक्षण लागू होते. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट गव्हर्नमेंट मेडिकल बोर्डकडून घेणे आवश्यक आहे. UDID कार्ड असल्यास तो ग्राह्य धरला जाईल. सेल्फ डिक्लरेशन ॲफिडेव्हिट आवश्यक आहे. अंतिम प्रवेशासाठी मेडिकल बोर्डद्वारे व्हेरिफिकेशन होईल. 6. स्क्राईब, लेखक अँड कम्पेन्सेटरी टाईम. मात्र PWBD उमेदवारांना स्क्राईब, रीडर आणि लॅब असिस्टंट मिळू शकतात. अतिरिक्त वेळ म्हणजे कम्पेन्सेटरी टाईम. दर तासाला किमान 20 मिनिटे. 3 तासांच्या परीक्षेसाठी किमान 1 तास अतिरिक्त वेळ दिला जातो. चुकीची माहिती दिल्यास रिझल्ट, रँक, काउन्सिलिंग आणि ॲडमिशन रद्द होऊ शकते. 7. स्टेट कोटा आरक्षण. स्टेट कोटा सीटसाठी संबंधित राज्याचे आरक्षण नियम लागू होतील. सेंट्रल लिस्टमध्ये नसलेली जात AIQ साठी पात्र ठरणार नाही. 8. MCC द्वारे होणारी काउन्सिलिंग MBBS, BDS. MCC द्वारे होणारी काउन्सिलिंग MBBS आणि BDS साठी. MCC खालील सीटसाठी काउन्सिलिंग करते. 15% AIQ MBBS BDS, एम्स 100%, जिपमर ओपन प्लस इंटरनल, BHU, AMU, DU, ESIC कॉलेजेस, FMC फक्त रजिस्ट्रेशन, डीम युनिव्हर्सिटीज 100% सीट्स 15% NRI सहित, सेंट्रल BSc नर्सिंग इन्स्टिट्यूट. आता आपण डीम युनिव्हर्सिटी रिझर्वेशन पाहणार आहोत. डीम युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा, मायनॉरिटी, जैन मुस्लिम कोटा लागू असू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट रिझर्वेशन लागू नाही. यानंतर काही महत्त्वाच्या सूचना पाहू. NTA कोणत्याही कागदपत्रांची जबाबदारी घेत नाही. काउन्सिलिंग दरम्यान सर्व माहिती व्हेरीफाय केली जाईल. चुकीची कास्ट, कॅटेगरी भरल्यास ॲडमिशन रद्द होऊ शकते. MCC उमेदवाराची माहिती बदलू शकत नाही. आता आपण चॅप्टर 8 मधील पेज क्रमांक 39 व 40 बद्दल माहिती घेणार आहोत. नीट UG 2026 साठी मेरिट लिस्ट व ऑल इंडिया रँक ही NTA कडून तयार केली जाईल. ही यादी NMC, DGHS, MCC, DCI, आयुष मंत्रालय आणि संबंधित संस्थांच्या नियमानुसार तयार केली जाईल व योग्य वेळी NTAच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. MBBS, BDS व इतर अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेससाठी किमान पात्रता गुण पुढीलप्रमाणे आहेत. जनरल व EWS प्रवर्गातील उमेदवारांना 50%, SC, ST, OBC, NCL उमेदवारांना 40%, तर दिव्यांग PWD उमेदवारांना जनरल EWS साठी 45% आणि SC, ST, OBC साठी 40% मिळवणे आवश्यक आहे. हे पर्सेंटाईल त्या वर्षीच्या नीट परीक्षेतील सर्वाधिक गुणांच्या आधारे ठरवले जातील. जर एखाद्या वर्षी पुरेसे उमेदवार किमान पात्रता गुण मिळवू शकले नाहीत तर केंद्र सरकार NMC व इतर संबंधित संस्थांशी सल्लामसलत करून पात्रता गुण कमी करू शकते आणि ही सवलत फक्त त्या शैक्षणिक वर्षापुरतीच लागू राहील. BUMS युनानी अभ्यासक्रमासाठी उमेदवाराने 10वीत उर्दू, अरबी, फारसी विषय घेतलेला असावा किंवा त्याची चाचणी उत्तीर्ण केलेली असावी. BSMS सिद्ध अभ्यासक्रमासाठी 10वीत
किंवा पुढील अभ्यासक्रमात तामिळ भाषा अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांचा पात्रता परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही त्यांना तात्पुरती प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी मिळू शकते. मात्र प्रवेशासाठी सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता पान 40 बद्दल माहिती घेऊया. टाय ब्रेकिंग, मेरिट लिस्ट व काउन्सिलिंग. जर 2 किंवा अधिक उमेदवारांचे नीट 2026 मध्ये समान गुण आले तर टाय खालील क्रमांकाने सोडवला जाईल. प्रथम बायोलॉजी, नंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्समधील जास्त गुण असलेला उमेदवार प्राधान्याने घेतला जाईल. तरीही टाय राहिला तर चुकीच्या उत्तरांचे प्रमाण कमी असलेला उमेदवार पुढे घेतला जाईल. सर्व निकष संपल्यानंतरही टाय राहिल्यास तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली लकी ड्रॉद्वारे निर्णय घेतला जाईल. 15% ऑल इंडिया कोटा AIQ साठीची मेरिट लिस्ट NTA तयार करून DGHS, MCC, NCISM व NCH यांना पाठवेल, ज्यावरून ऑनलाईन काउन्सिलिंगद्वारे प्रवेश दिला जाईल. उर्वरित 85% राज्य कोटा व इतर जागांसाठी NTA कडून AIR संबंधित राज्य व काउन्सिलिंग प्राधिकरणांना दिला जाईल. त्यानंतर राज्य नियमानुसार काउन्सिलिंग अर्ज मागून स्वतंत्र मेरिट लिस्ट तयार केली जाईल. आता आपण चॅप्टर 9 वरील 41 ते 43 प्रवेश प्रक्रियेची माहिती घेणार आहोत. 1. नीट UG 2026च्या माध्यमातूनच BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या सर्व जागांवर प्रवेश दिला जाईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 2. शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता. उमेदवाराने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच प्रवेशाच्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत किमान 17 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे. 3. जागांचे कोटा प्रकार. BAMS, BSMS, BUMS, BHMS अभ्यासक्रमासाठी खालीलप्रमाणे विविध कोटा उपलब्ध आहेत. ऑल इंडिया कोटा, ज्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट, स्टेट कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, नॅशनल इन्स्टिट्यूट, डीम युनिव्हर्सिटीज तसेच NRI सेल्फ फायनान्स मेरिट कोटा. 4 आहे आरक्षण धोरण. ऑल इंडिया कोटा अंतर्गत आरक्षण खालीलप्रमाणे लागू होईल. SC 15%, ST 7.5%, PWBD 5% समांतर आरक्षण, OBC नॉन क्रिमिलियर 27% आणि EWS 10%. फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीज अँड नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये. स्टेट कोट्यासाठी संबंधित राज्य सरकारचे आरक्षण नियम लागू राहतील. 5 आहे निकाल व पात्रतेसाठी टक्केवारी पर्सेंटाईल. जनरल कॅटेगरीसाठी किमान 50%, SC, ST, OBC साठी 40%, PWBD उमेदवारांसाठी 45%, जनरल कॅटेगरी असेल तर आणि 40%, SC, ST, OBC असेल तर आवश्यक आहे. 6 आहे काउन्सिलिंग प्रक्रिया. नीट UG 2026च्या ऑल इंडिया रँकनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ऑल इंडिया कोट्यासाठी काउन्सिलिंग AACCC आयुष मार्फत होईल, तर स्टेट कोट्यासाठी संबंधित राज्य सरकारची काउन्सिलिंग यंत्रणा जबाबदार असेल. NTA ची भूमिका फक्त परीक्षा घेण्यापुरती मर्यादित आहे. 7 आहे संपर्क व मदत. BAMS, BSMS, BUMS, BHMS प्रवेशासंदर्भात मदतीसाठी NCISM हेल्प डेस्क, AACCC आयुष आणि राज्यस्तरीय आयुष ॲडमिशन कमिटीज यांच्याशी संपर्क साधता येईल. 8. अर्ज प्रक्रियेबाबत सूचना. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी इन्फॉर्मेशन बुलेटिनमधील इतर अध्याय, परिशिष्टे तसेच आयुष मंत्रालय व संबंधित आयोगाच्या अधिकृत मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करावा. आता आपण चॅप्टर 10 पेज 44 वरील नीट UG 2026 ॲडमिट कार्डविषयी माहिती घेणार आहोत. नीट UG 2026चे प्रवेशपत्र उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात दिले जाते व ते पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यावरच वैध ठरते. उमेदवारांनी प्रवेशपत्र NTA वेबसाईटवरून डाउनलोड करून त्यावर दिलेल्या तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्रावरच परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. प्रवेशपत्र दिल्यावर वेळेव्यतिरिक्त इतर वेळी किंवा केंद्रावर परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवेशपत्र डाउनलोड करताना अडचण आल्यास उमेदवारांनी सकाळी 10
ते सायंकाळी 5 या वेळेत NTA हेल्पलाईनशी संपर्क साधावा किंवा ईमेल करावा. प्रवेशपत्रावरील माहिती, फोटो किंवा स्वाक्षरीत चूक आढळल्यास त्वरित कळवावे. मात्र आधी डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षेला बसता येईल. प्रवेशपत्र टपालाने पाठवले जाणार नाही. तसेच परीक्षा केंद्रावर डुप्लिकेट प्रवेशपत्र दिले जाणार नाही. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर कोणतीही छेडछाड करू नये आणि ते सुरक्षित ठेवावे. प्रवेशपत्र मिळणे म्हणजे अंतिम पात्रतेची खात्री नसून पुढील टप्प्यावर पात्रतेची तपासणी केली जाईल. आता आपण चॅप्टर 11 वरील पेज नंबर 45 वरील बॅट आयटम्स अँड ड्रेस कोड या पेजची माहिती घेणार आहोत. प्रतिबंधित वस्तू. नीट UG 2026 परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांची मेटल डिटेक्टरने सक्तीची तपासणी केली जाईल आणि खालील कोणतीही वस्तू केंद्रात नेण्यास पूर्णतः मनाई आहे. यामध्ये पुस्तके, कागद, पेन, पेन्सिल, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, ब्ल्यूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, स्मार्ट बँड, पाकिट, पर्स, बेल्ट, टोपी, घड्याळ, दागिने, कॅमेरा, अन्नपदार्थ, पाण्याची बाटली किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक मेटॅलिक साहित्य समाविष्ट आहे. परीक्षा केंद्रात उमेदवारांच्या वस्तू ठेवण्याची कोणतीही व्यवस्था NTA कडून केली जाणार नाही. धार्मिक किंवा सांस्कृतिक वस्तू घालणाऱ्या उमेदवारांनी तपासणीसाठी शेवटच्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान 2 तास आधी केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. ड्रेस कोड. नीट UG 2026 साठी उमेदवारांनी हलके कपडे आणि लांब बाही नसलेले कपडे परिधान करावेत. चप्पल किंवा सँडल, लो हील वापरणे योग्य आहे. धार्मिक किंवा पारंपरिक पोशाखात येणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान 1 तास आधी केंद्रावर हजर राहावे. वैद्यकीय किंवा इतर अपरिहार्य कारणामुळे ड्रेस कोडमध्ये सूट हवी असल्यास ॲडमिट कार्ड जारी होण्यापूर्वी NTA विशेष परवानगी घेणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशापूर्वी तपासणी, बायोमेट्रिक, फेस ऑथेंटिकेशन आणि व्हिडिओग्राफी केली जाऊ शकते. महिला उमेदवारांची तपासणी केवळ महिला कर्मचाऱ्यांकडून बंद कक्षात केली जाईल. आता आपण चॅप्टर 12 पेज 46 वरील नीट UG 2026 संदर्भात पालकांसाठी दिलेल्या सूचनांची माहिती घेणार आहोत. उमेदवाराला 1:30 नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश नाही. त्यामुळे वेळेआधी घरातून निघणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात सर्व नियम पाळणे, शिस्त राखणे बंधनकारक आहे. कोणतीही फसवणूक, अनफेअर मीन्स वापरू नयेत. कोणी वापरत असल्यास तात्काळ निरीक्षकांना कळवावे. परीक्षा केंद्रात फक्त आवश्यक कागदपत्रेच आणावीत. ॲडमिट कार्ड, फोटो लावलेला, अटेंडन्स शीटसाठी एक पासपोर्ट साईज फोटो, वैध मूळ ओळखपत्र, PWBD असल्यास प्रमाणपत्र, 4x6 पोस्टकार्ड साईज रंगीत फोटो पांढऱ्या पार्श्वभूमीवर. प्रतिबंधित वस्तू म्हणजेच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इत्यादी आणू नयेत. फ्रिस्किंग तपासणी दरम्यान कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. शारीरिक तपासणीसाठी वेळेआधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ड्रेस कोड पाळणे बंधनकारक आहे. पारंपरिक पोशाख असल्यास 12:30 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. NTA वेबसाईट, ईमेल व SMS नियमित तपासावेत. अर्ज करताना पालकांचा मोबाईल नंबर व ईमेल ID देणे अनिवार्य आहे. स्कोर कार्ड तिथेच येईल. नियम मोडल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. गंभीर प्रकरणात कायदेशीर कारवाई होऊ शकते. उशीर टाळण्यासाठी परीक्षेच्या आदल्या दिवशी केंद्र पाहून येणे उपयुक्त ठरेल. आता आपण चॅप्टर 13 पेज 47 व 48 नीट UG 2026 परीक्षा कक्षातील सूचनांची माहिती घेणार आहोत. परीक्षा रविवार 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्र सकाळी 11 वाजता उघडले जाईल आणि दुपारी 1:30 नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वैध ॲडमिट कार्ड, आवश्यक फोटो आणि ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. याशिवाय कोणालाही परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रत्येक उमेदवाराला ठराविक आसन दिले जाईल आणि चुकीच्या आसनावर बसल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. परीक्षेदरम्यान मनाई केलेल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, नोट्स किंवा अन्य साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे आणि अशा वस्तू आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
परीक्षा चालू असताना उमेदवारांनी आपली जागा सोडू नये आणि परीक्षा संपल्यानंतरच उत्तरपत्रिका जमा करून बाहेर पडावे. परीक्षा केंद्रात धूम्रपान, खाणेपिणे पूर्णपणे बंद आहे. मात्र मधुमेह असलेल्या उमेदवारांना पूर्वसूचनेनुसार मर्यादित सवलत दिली जाईल. परीक्षा वेळेवरच सुरू होईल व संपेल. मध्ये व शेवटी सूचना देण्यात येतील. तसेच उपस्थिती पत्रावर स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक आहे. नीट यूजी 2026 परीक्षा व्हिडिओग्राफी देखील घेतली जाणार असून उमेदवारांनी कॅमेऱ्याकडे तोंड करून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ठरलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही. आता आपण चॅप्टर 14 पेज 49 व 50 बाबत माहिती घेणार आहोत. नीट यूजी 2026 परीक्षेत कोणत्याही प्रकारे अन्यायकारक फायदा मिळवण्यासाठी केलेली कृती म्हणजेच अनफेअर मीन्स होय. बंदी असलेले साहित्य किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे, कॉपी करणे किंवा करवून घेणे, तोतयागिरी, नियमांचे उल्लंघन, OMR शीट किंवा प्रश्नपत्रिकेशी छेडछाड करणे, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे, परीक्षेदरम्यान इतरांशी संपर्क साधणे किंवा परीक्षेच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे या सर्व गोष्टी अनुचित साधनात येतात. अशा प्रकारच्या गैरप्रकारात सहभागी झालेल्या उमेदवारांना अनफेअर मीन्स प्रकरण नोंदवले जाईल आणि त्याला अनुचित कृतीच्या तीव्रतेनुसार भविष्यातील NTA परीक्षांपासून 3 वर्षांपर्यंत अपात्र ठरवले जाऊ शकते आणि तसेच कायदेशीर कारवाई होऊ शकते. अनफेअर मीन्स वापरणाऱ्या उमेदवारांचा नीट यूजी 2026चा निकाल रद्द केला जाईल आणि तो जाहीर केला जाणार नाही. आता आपण चॅप्टर 15 पेज 51 व 52 वरील परीक्षेनंतरच्या बाबींची माहिती घेणार आहोत. नीट 2026 परीक्षा झाल्यानंतर NTA कडून OMR शीट्स आणि उमेदवारांची उत्तरे वेबसाईटवर दाखवली जातील. OMR तपासणीत चूक असल्यास उमेदवारांना प्रति प्रश्न 200 रुपये शुल्क भरून आक्षेप नोंदवता येईल. तात्पुरती उत्तर तालिका प्रसिद्ध केली जाईल आणि त्यावरही 200 रुपये शुल्क भरून हरकत घेता येईल. विषय तज्ज्ञांकडून तपासणीनंतर अंतिम उत्तर तालिका जाहीर होईल आणि त्यावरच निकाल तयार केला जाईल. निकालानंतर स्कोअर कार्ड व ऑल इंडिया रँक AIR प्रसिद्ध होईल. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणी केली जाणार नाही. नीट 2026चा निकाल MBBS, BDS, BSc नर्सिंग व BVSc व MNS सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वापरला जाईल. आता आपण चॅप्टर 16 पेज 53, 54 व 55 वरील संकीर्ण तरतुदी म्हणजेच मिसलेनियस प्रोव्हिजन याबाबत माहिती घेणार आहोत. अधिकृत संपर्क विद्यार्थ्यांनी केवळ neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा. शंका असल्यास नीट यूजी 2026@nta.ac.in वर ईमेल करावा. गोपनीयता नियम परीक्षेतील प्रश्न किंवा माहिती सोशल मीडिया किंवा इतरत्र शेअर करणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास कारवाई होऊ शकते. अर्ज भरण्यासाठी मदत ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही ते कॉमन सर्व्हिस सेंटर CSC वरून अर्ज करू शकतात. निकालानंतरची मर्यादा परीक्षेचा निकाल लागल्यापासून सर्व कागदपत्रे केवळ 90 दिवस जपली जातात. त्यानंतर ती नष्ट केली जातात. न्यायालयीन बाबी परीक्षेबाबत काही वाद असल्यास केवळ दिल्ली न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातच दाद मागता येईल. डिजिलॉकर सुविधा विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड अँड OMR शीट सुरक्षित राहण्यासाठी डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिली जातात जी अधिकृत मानली जातात. आता आपण अपेंडिक्स 1 पेज 56 वरील नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट 2019 बाबत माहिती घेणार आहोत. कायदेशीर नियम पान 56 यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 नुसार भारतात मेडिकल प्रवेशासाठी नीट ही एकमेव परीक्षा असेल आणि प्रॅक्टिससाठी नेक्स्ट नॅशनल एक्झिट टेस्ट ही परीक्षा अनिवार्य आहे असे सांगितले आहे. यानंतर अपेंडिक्स 2 पेज नंबर 57 ते 59 वरील माहिती पाहूया. केंद्रीय समुपदेशन 15% ऑल इंडिया कोटा केंद्रीय संस्था आणि आयुष प्रवेशासाठी दिल्लीतील मुख्य कार्यालयांचे पत्ते आणि वेबसाईट दिली आहेत. राज्यनिहाय संपर्क भारतातील विविध राज्यांचा उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, गोवा,
कर्नाटक इत्यादी वैद्यकीय शिक्षण विभागांचे फोन नंबर, ईमेल आणि वेबसाईट दिली आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना 85% स्टेट कोटा प्रवेशासाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल. थोडक्यात सांगायचे तर हे प्रवेशाचे नियम आणि राज्यांच्या संपर्क यंत्रणेची यादी आहे. आता आपण अपेंडिक्स 3 पान क्रमांक 60 ते 75 याबाबत माहिती घेणार आहोत. पान क्रमांक 60 ते 75 यावर नीट 2025-26 बाबतच्या पूर्ण सिलेबसची माहिती दिली आहे. याबाबत आपणास अधिक माहिती हवी असेल तर आमचा नीट सिलेबस चेंजेस 2025-26 हा व्हिडिओ आवर्जून पहा. त्यात मुद्देसूदपणे माहिती देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमातील बदल विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. आता आपण अपेंडिक्स 4 पेज क्रमांक 76 ते 77 या 2 पानांवरील नीट UG 2026 परीक्षेशी संबंधित अभ्यासक्रम, सिलेबस आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीबद्दल माहिती घेणार आहोत. अभ्यासक्रमासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न. अभ्यासक्रम कोठे मिळेल? तर नीट UG 2026चा अभ्यासक्रम NMCची अधिकृत वेबसाईट आणि NTA च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बदल. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या अभ्यासक्रमात कोणताही मोठा बदल झालेला नाही. दुरुस्ती. जीवशास्त्र, बायोलॉजी विषयातील युनिट 2 मध्ये ऑफ ॲन इन्सेक्ट फ्रॉग ऐवजी ऑफ ॲन इन्सेक्ट अँड अ फ्रॉग असे वाचावे अशी स्पष्टता देण्यात आली आहे. पान 77 वरील महाविद्यालयांच्या याद्या या पानावर विविध वैद्यकीय शाखांच्या महाविद्यालयांची माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स दिल्या आहेत. थोडक्यात ही पाने अभ्यासक्रमातील स्पष्टता आणि अधिकृत संस्थांच्या लिंक्स मिळवण्यासाठी महत्त्वाची आहेत. यानंतर पेज क्रमांक 77 ते 90 या पानांवर NTA ने जारी केलेल्या राज्यनिहाय परीक्षा केंद्रांची एक्झाम सेंटर्सची माहिती घेणार आहोत, ज्यात क्रमांक, राज्य, शहर, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत नावे आहेत. महाराष्ट्रातील माहिती. महाराष्ट्र राज्यासाठीची परीक्षा केंद्रे, एक्झाम सेंटर्स पान 83-84 वर सविस्तर यादीत आहे. यात 30+ शहरांचा समावेश आहे, जसे नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, सांगली, धुळे, औरंगाबाद, बीड, लातूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, कोल्हापूर ही यादी अपेंडिक्स 5 मधील स्टेट युनियन टेरिटरी वाईज लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सिटीचा भाग आहे. आता आपण अपेंडिक्स 6 आणि अपेंडिक्स 7 मधील पेज 91 ते 92 NRI उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती घेणार आहोत. परदेशी भारतीय NRI उमेदवारांनी अर्जासोबत पुढील पुरावे जोडणे अनिवार्य आहे. एम्बेसी सर्टिफिकेट पेज नंबर 91. संबंधित देशातील भारतीय दूतावासाचे एम्बेसी प्रमाणपत्र. उमेदवार मागील आर्थिक वर्षात किमान 182 दिवस परदेशात राहिल्याचे यात नमूद असावे. हे प्रमाणपत्र 6 महिने वैध असते. नागरिकत्व पुरावा पेज 92. पासपोर्टचे स्पष्ट कॅन, ज्यावर तारीख, वैधता आणि ठिकाण स्पष्ट दिसेल, किंवा जन्म प्रमाणपत्र, OCI प्रमाणपत्र. आता आपण अपेंडिक्स 8 वरील पेज 93, 94 व 95 बाबत ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया व शुल्क यांची माहिती घेणार आहोत. अर्जाचा स्टेप 2 पूर्ण करण्यासाठी पेमेंटची माहिती खालीलप्रमाणे आहे. पेमेंट मोड UPI, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग याद्वारे करावे. शुल्क संरचना ₹20 ते ₹100 प्लस GST. बँकेनुसार वेगळे चार्जेस असू शकतात. बँक हेल्पलाईन पेज 94 वर दिली आहे. पेमेंटमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास संपर्क करावा. आता आपण पेज 94-95 बाबत माहिती घेणार आहोत. NTA नीट UG 2026 बुलेटिनमध्ये SBI, HDFC, ICICI बँकेच्या पेमेंट गेटवे हेल्पलाईन्स, ईमेल, फोन दिल्या आहेत. SBI साठी टेक्निकल केअर, SMS हेल्प आणि कार्ड सपोर्टचा तपशील आहे. HDFC आणि ICI साठी पेमेंट कस्टमर केअर संपर्क आहेत.
पेमेंट संबंधी NTA ईमेल करण्यासाठी neetug@nta.ac.in हे अर्ज स्टेप 2 साठी आहे. पेज 95 पेमेंट नंतर कन्फर्मेशन पेज प्रिंट करा आणि अपलोड करा. अपयशी पेमेंट असल्यास ट्रान्झॅक्शन नंबर, प्रूफ आणि स्क्रीनशॉट NTA ईमेल करा. दुहेरी पेमेंट NTA रिफंड करेल. बँक अपयशी असल्यास NTA जबाबदार नाही. यशस्वी पेमेंटची कॉपी शोधा अशी माहिती दिलेली आहे. पेज 96 ते 108 ही पाने रिप्लिका ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच आपणास प्रत्यक्ष फॉर्म भरताना कसा भरावा त्यासाठी विंडो रिप्लिका दिलेली आहे, जेणेकरून आपणास कोणतीही माहिती इतरांना विचारावी लागणार नाही. ही 12 पेजेस महत्त्वाची आहेत. तिचा अभ्यास करून आपण आपला फॉर्म योग्य प्रकारे भरू शकता. या संदर्भात आमचा डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे. तो पाहण्यासाठी MMCC विरार चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण अपेंडिक्स 10 पेज 109 व 110 बाबत माहिती घेणार आहोत. नीट UG 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे महत्त्वाचे मुद्दे, मुख्य अपलोड आणि प्रमाणपत्र यांची माहिती घेणार आहोत. पेज 109 कागदपत्रे अपलोड आणि पालकांची संमती. डाउनलोड आणि प्रिंट. सर्वप्रथम नीटच्या वेबसाईटवरून आवश्यक फॉर्मॅट, फोटो आणि सेल्फ डिक्लरेशन डाउनलोड करा. यामध्ये पालकांचा सहभाग. अर्जामध्ये पालकांचा फोटो आणि सही अनिवार्य आहे. ही माहिती NTA SMS किंवा ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. ॲपचा वापर. फॉर्म नंबर, ईमेल आणि मोबाईल नंबर NTA ॲपमध्ये अचूकपणे अपलोड करा. अंतिम टप्पा. फी भरल्यानंतर सबमिशन कन्फर्मेशनची प्रिंट काढून ठेवा. पेज 110 सुधारणा आणि तांत्रिक बाबी. सुधारणा करेक्शन. एकदा का करेक्शन विंडो बंद झाली की फॉर्ममध्ये कोणताही बदल करता येणार नाही. संधी. ही चाचणी वर्षातून एकदाच होते, त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा. OCI विदेशी नागरिक. OCI कार्डसाठी कॉम्प्युटर सेंटरची मदत घ्या. जर अर्ज रद्द झाला तर परताव्यासाठी बँक स्टेटमेंट सादर करावे लागेल. सूचना. फी कपात. डिडक्शन झाली तरी पोर्टलवर अपडेट तपासा. काही अडचण असल्यास SMS किंवा ॲपवरील सूचनांकडे लक्ष द्या. निकाल आणि अपडेट्स. पोर्टल. निकाल सेंट्रलाइज पोर्टलवर जाहीर केला जाईल. अधिकृत संकेतस्थळ. सर्व ताज्या अपडेटसाठी वेळोवेळी neet.nta.nic.in ला भेट द्या. महत्त्वाची टीप. अर्जातील सर्व माहिती, विशेषतः पालकांचा मोबाईल आणि ईमेल, स्वतःची किंवा कुटुंबातील कोणाची तरी द्या, जेणेकरून NTA कडून येणारे महत्त्वाचे संदेश तुमच्याकडे वेळेवर पोहोचतील. आता आपण ॲनेक्स्चर 1 मधील पेज क्रमांक 111, 112, 113 या 3 पेजेसची माहिती घेणार आहोत. नीट UG 2026 साठी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑर्डिनरी भागातून आहे. पेज 111 ते 113 नीट UG 2026 अपंगत्वाचे प्रकार आणि निकष. 1. लोकोमेटर डिसेबिलिटी LD. हात, पाय किंवा मणक्याच्या आजारामुळे हालचालींवर मर्यादा येणे, उदाहरणार्थ चालताना किंवा वस्तू पकडताना त्रास होणे. 2. दृष्टी आणि श्रवण दोष VI. अंधत्व किंवा कमी दृष्टी असणे. HI. हिअरिंग इम्पेरिमेंट. बहिरेपणा किंवा ऐकण्याची तीव्र समस्या. 3. मज्जासंस्था आणि स्नायूंचे आजार. MND किंवा MD. स्नायू कमकुवत होणे किंवा मेंदूशी संबंधित शारीरिक हालचालींमध्ये अडथळे. 4. बौद्धिक आणि भाषाविषयक दोष SLD. बोलण्यातील दोष किंवा वाचण्या लिहिण्यातील अडचण, उदाहरणार्थ डिस्लेक्सिया. 5. बहुअपंगत्व मल्टिपल डिसॅबिलिटीज. एकापेक्षा जास्त प्रकारचे अपंगत्व एकत्रित असणे. 6. अनिवार्य प्रमाणपत्र. या सर्व सवलतींसाठी RPWD कायदा 2016 नुसार अधिकृत मेडिकल ऑथॉरिटीकडून दिलेले वैध प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराला परीक्षेसाठी स्क्राईब लेखनिक हवा असेल किंवा अतिरिक्त वेळ हवा असेल तर या पेजेसवर दिलेल्या निकषांनुसार त्यांच्याकडे वैध प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक आहे. आता आपण पेज 114 ॲनेक्स्चर 2 बाबत माहिती घेणार आहोत. ॲनेक्स्चर 2 पेज 114.
ज्या महिला उमेदवारांना 40% पेक्षा कमी अपंगत्व आहे आणि ज्यांना लिहिताना अडचण येते त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र मुख्य वैद्यकीय अधिकारी CMO किंवा CMSO यांच्या सहीने प्रमाणित असणे आवश्यक आहे. ॲनेक्सर 3 पेज 115. स्क्राईब लेखनिकसाठी संमतीपत्र. जे उमेदवार स्वतः लिहू शकत नाहीत आणि त्यांना लेखनिक हवा आहे त्यांच्यासाठी हे अधिकृत पत्र आहे. जर उमेदवार 14 वर्षाखालील असेल तर यावर पालकांची प्रतिस्वाक्षरी काउंटर साईन असणे गरजेचे आहे. ॲनेक्सर 4 पेज 116. 40 पेक्षा कमी अपंगत्व असलेल्या इतर व्यक्तींसाठी उदाहरणार्थ दृष्टीदोष किंवा इतर शारीरिक व्याधी यावर संबंधित विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची PMR, P&O इत्यादी सही असणे आवश्यक आहे. 4 ॲनेक्सर 5 पेज 117. 40 पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी RPWD ॲक्ट अंतर्गत या आधारावर उमेदवार परीक्षेसाठी अधिकृत स्क्राईबची मागणी करू शकतो. ॲनेक्सर 6 पेज 118. लाईव्ह फोटो प्रमाणपत्र. उमेदवाराचा फोटो गॅझेटेड ऑफिसर किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे हा फोटो अर्जावरील फोटोशी जोडणे अनिवार्य आहे. NTA हेल्पलाईन आणि संपर्क. शेवटचे पान. काही तांत्रिक अडचण किंवा शंका असल्यास तुम्ही खालील माध्यमातून NTA शी संपर्क साधू शकता. ईमेल आहे neetug@nta.ac.in. वेबसाईट आहे neet.nta.nic.in. हेल्पलाईन बुलेटिनच्या शेवटच्या पानावर दिलेल्या अधिकृत फोन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या माहिती पुस्तिकेचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्ष नीट 2026चा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, फोटो आणि कागदपत्रे कशी अपलोड करायची आणि तांत्रिक चुका कशा टाळायच्या यावर सविस्तर मार्गदर्शनाचा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. पुढील 2 ते 3 दिवसात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसिद्ध होईल. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट करू नका, जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही त्रुटी राहणार नाही. फॉर्म भरण्यासाठी अजूनही भरपूर वेळ शिल्लक आहे. घाई करू नका, चुकीचा फॉर्म भरू नका. आम्ही आपणास या संदर्भात अचूक मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे आमच्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नीट ॲस्पिरियंट विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.